तर नमस्कार, नमो शेतकरी महासन्मान निधीचा 90 इन्स्टॉलमेंट म्हणजे 90 हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही। राज्य शासनाकडून अजून कोणतेही अधिकृत पोर्टलवरती किंवा काही देखील घोषणा झालेली नाहीये। म्हणजे 90 हप्ते वितरण होणार की नाही अद्याप अजून देखील शेतकऱ्यांना माहिती नाही। तर त्यासाठी मी आज काय महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधीचा 90 हप्ता अद्याप अजून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा का नाही झाला, त्याचबरोबर नमो शेतकरी जे पोर्टल होतं म्हणजे महाडीबीटी जे पोर्टल होतं ते डिएक्टिव्ह झालं होतं, ते ऍक्टिव्ह देखील झालं होतं। अद्याप अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यात 90 हप्ते वितरण का नाही झाले। त्याचबरोबर 8वे हप्ते वितरण जे होते ते मार्च महिन्यामध्ये तुम्हाला हप्ते वितरण झाले होते, परंतु नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत दर 4 महिन्याला 2000 रुपये इतके शेतकऱ्यांच्या खात्यात दिले जातात। त्याचबरोबर 4 महिने होऊन देखील अजून शेतकऱ्यांच्या खात्यात 90 हप्ता का नाही झाला, त्याचबरोबर 90 इन्स्टॉलमेंट कधी येणार, तर बघा नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत जे अधिकृत पोर्टल आहे ते देखील बंद आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मानच्या आधी तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ येतो। म्हणजे बघा शेतकऱ्यांनो, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत ज्या योजनेच्या अंतर्गत जी योजना आहे म्हणजे नमो शेतकरी महासन्मान जी योजना आहे त्याच्या आधी पीएम किसान योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जातो। बघा अजून देखील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या अंतर्गत काही शेतकऱ्यांच्या म्हणजे भरपूर सारे शेतकऱ्यांना अजून देखील 23वा हप्ता आलेला नाहीये। ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे। म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत पीएम किसान योजनेच्या अंतर्गत पहिला हप्ता येतो। पीएम किसान योजनेच्या अंतर्गत पहिले हप्ते वितरित झाल्याच्या नंतर तुम्हाला 8 ते 10 दिवसांमध्ये तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत 90 हप्ते वितरण जाहीर केले जाते। बघा पीएम किसानचा देखील अजून हप्ते वितरण झाले नाही। म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी सांगितलं आहे की हप्ते वितरणाची दाट शक्यता आहे, ही पीएम किसान योजनेच्या अंतर्गत आहे। म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पीएम किसान योजनेच्या अंतर्गत तुम्हाला हप्ते वितरण होईल आणि त्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बहुतेक तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत हप्ते वितरण होईल। बघा शेतकऱ्यांना, तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अंतर्गत प्रथमतः लाभ आला पाहिजे, त्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत हा लाभ होईल। साठी ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे। बघा शेतकऱ्यांनो, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत तुम्हाला हप्ते वितरण घेण्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अंतर्गत पहिले हप्ते वितरण व्हायला लागते। म्हणजे पीएम किसान योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 2000 रुपये इतका ह्या महिन्याचा जेव्हा लाभ येईल त्यानंतर तुम्हाला 10 दिवसांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ते वितरण होऊन जाईल। पण पीएम किसानचा शेवटच्या आठवड्यात येणार असून नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत पुढच्या महिन्यात लाभ येण्याची दाट शक्यता आहे। पण नमो शेतकरी आणि पीएम किसान या पीएम किसान योजनेच्या अंतर्गत हप्ते वितरण झाल्याच्या नंतरच नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत तुम्हाला हप्ते वितरण होते। बघा शेतकऱ्यांना, तुमच्यासाठी ताजी आणि आजची महत्त्वपूर्ण अपडेट आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील तुम्हाला सबस्क्राईब देखील करून ठेवायचं आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत जे तुम्हाला स्टेटस देखील चेक करायचे असेल तर महाडीबीटी पोर्टलवरती जायचं आहे। त्यामध्ये बेनिफिशियरी स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। बेनिफिशियरी स्टेटसवरती चेक केल्यानंतर तुम्हाला बँक खाते म्हणजे तुमचा जो आधारशी लग्न मोबाईल नंबर आहे तो तिथे तुम्हाला पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला एक ओटीपी देखील येईल। ओटीपी आल्याच्या नंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन केल्यावरती तुम्हाला तिथं तुमच्या अकाउंटचे स्टेटस दिसून जाईल। त्याचबरोबर तुमची केवायसी पेंडिंग असेल तर तुम्हाला तिथे केवायसी देखील करण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल। बघा नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत नवीन इन्स्टॉलमेंट अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यात आले नाहीये। त्यासाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे। लवकरात लवकर नमो शेतकरी महासन्मानची केवायसी जर राहिली असेल किंवा ज्या शेतकऱ्यांना स्टेटस चेक केल्याच्या नंतर समजेल की तुमची केवायसी राहिली की नाही, ते लवकरात लवकर तुम्ही जाऊन करायचे आहे। बघा शेतकऱ्यांना, ही आजची ताजी आणि महत्त्वाची अपडेट आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।